नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विषय अतिशय महत्त्वाचा आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, शरद पवारांचं राजकारण संपणार, हाच विश्लेषणाचा मुद्दा आहे. हे संपणार म्हणजे प्रश्नचिन्ह आहे. याचं कारण महत्त्वाचं आहे. अमित शहा, देशाचे गृहमंत्री, यांचा नुकताच दौरा झाला आणि त्यांनी स्पष्ट संकेत दिले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट म्हणजे आता ही चौकशी लागली कशी, ते गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. याचा संदर्भ काय? अमित शहानी काय संकेत दिले? आम्हाला आता कुबड्या घेऊन राजकारण करायचं नाही. मग कुबड्या घेऊन राजकारण करायचं नसलं तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये हे पश्चिम महाराष्ट्रातलं जे सहकार जाळ आहे, ग्रामीण मतदार आहेत, ग्रामीण मतदार हे सहकार जाळ्यामुळं आज पवार साहेबांच्याकडं, पवार घराण्याकडं, या कारखानदारांच्याकडं हा शेतकरी वर्ग हा ग्रामीण भागातला आहे. मग हे कसं आता आपल्याकडं आणायचे? ग्रामीण भागातले मतदार आपले आले पाहिजेत, शेतकरी आपल्याशी झाले पाहिजेत. तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून गेल्या 30-35 वर्षामध्ये पवार साहेबांनी जे राजकारण केलेलं आहे आणि जी ताकद निर्माण झालेली आहे, मग ते इन्स्टिट्यूटला पैसा टनामागे 1 रुपया कसे घेतात, केंद्र सरकार कशी मदत करते, 5-1 कोटी शासन कसं देतं, राज्य शासन कसं देतं, हे सगळं आपण बघतोय. ही मदत आहे आणि ती इन्स्टिट्यूट एकदम जोरात आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ऑडिट हे दर 3 वर्षांना असतं, त्या पद्धतीचं ऑडिटही झाले, तरी सुद्धा त्याची चौकशी लावा. हे संकेत काय म्हणतात? निव्वळ पवार साहेबांचं हे राजकारण आता शेवटचं जे संपून टाकायचं, ह्याच्यासाठी आता केंद्रातले भारतीय जनता पक्षाचे नेते सज्ज झाले. आणि अमित शहानी संकेत दिले, आम्ही कुबड्याचं आता कुबड्या घेऊन राजकारण म्हणजे विरोधी पक्ष नाहीच, आता फक्त भारतीय जनता पक्ष, असं त्यांचं धोरण आहे. मग त्याच्यासाठी हे संपले पाहिजेत ना. मग तुम्ही थोडं आठवून बघा, राज्य कुस्तीगीर संघ होता, शरद पवारांचीच ताकद होती. हे क्रीडा क्षेत्रातलं सांगतोय. दुसरा कुस्ती संघ झाला ना, 2-2 महाराष्ट्र केसरी व्हायला लागले. दुसरा कुस्ती संघ झाला आणि शासनानं अनुदान, मदत सगळं जे द्यायचं ते तिकडं चालू केलं. ऑटोमॅटिक शरद पवारांची ताकद असणार कुस्तीगीर संघ, राज्य कुस्तीगीर संघ संपुष्टातच आल्यासारखं आहे. त्याच पद्धतीनं शुगर इन्स्टिट्यूट दुसरी उभारली तर काय अडचण आहे? ह्या चर्चा चालू आहेत. आज 100-150 कारखाने असतील, पवार साहेबांचे काही वगळता सगळे ऑटोमॅटिक शासन जिथं मदत करेल, शासनाची ताकद ज्यांच्याकडे आहे तिकडेच जाणार ना. आणि दुसरी शुगर इन्स्टिट्यूट उभारली तर शरद पवारांची ताकद कशी कमी होणार? मग ह्याच्यासाठी अजितदादा काय करणार? कारण अजितदादा पण ट्रस्टी आहेत आता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये, सगळेच आहेत. मग पाटील, म्हणजे विखे पाटील असतील, विजयसिंह मोहिते पाटील असतील, हर्षवर्धन पाटील, सगळे बरीच मंडळी आहेत. पण सगळी बऱ्यापैकी इकडे येऊ शकतात ना. शरद पवार एकटे पडू शकतात, अजितदादा सुद्धा इकडेच येऊ शकतात नवीन इन्स्टिट्यूटमध्ये. हे झालं तर आश्चर्य वाटून घ्यायची गरज नाही. एकानं मला सांगितलं, कारण ह्याच्यातले अभ्यासकार आहेत, ते म्हटले ट्रस्ट आहे, काहीही होऊ शकतं आणि शासन म्हणेल ते होऊ शकतं. आणि केंद्र सरकार ही अमित शहाची ताकद आता जर का बघितली तर त्यांनी एकदा ठरवलं की ते करतातच. आणि देवाभाऊनं हे हवंच आहे. देवाभाऊनी लगेच चौकशीचे आदेश दिले. ह्याच्यातनं पुढचं भयानक गोष्ट अशी होणार आहे, परत ईडी सज्ज झाले. त्याच्यात कुठंही जरी भानगडी दिसल्या आणि दिसायला लागल्या तर ईडी चौकशी चालू होणार. परत बोट पवार साहेबांच्याकडं. पवार साहेब त्याच्यामध्ये सापडणार का, अडकणार का, हे सुद्धा महत्वाचं आहे. बरं, आज दुफळी तर झाली, राष्ट्रवादी पक्ष 2 शकलं झालेली आहेत. ताकद नाही म्हटलं तरी संपलेली आहे त्यांची, पवार साहेबांची. बऱ्यापैकी अजितदादांच्याकडे गेलेत. आमदार अजितदादांचे जास्त आहेत. आज खासदारकीच्या निवडणुकीमध्ये बाजी मारली ती पवार साहेबांनी, ते पुढे टिकवता आलं नाही. पुढं विधानसभेच्या निवडणुकीत सपशेल फेल गेले सगळे, महाविकास आघाडी. आणि आता स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये हा डाव टाकलेला आहे की पवारांचंच राजकारण संपवायचं आणि सहकार जाळच सगळं आपल्याकडं घ्यायचं आणि ते मजबूत करायचं. हे शुगर इन्स्टिट्यूट तिथल्या आयुक्तांना, आता आयुक्त कोणाचा आहे? शासनाचाच. साखर आयुक्त नेमतो कोण? शासन. मग आता त्या माध्यमातून सगळ्या परत आता इन्क्वायरी, वास्तविक एकदा ऑडिट झाले, 6 महिने झाले असतील त्याला, पण परत आता लगेच ऑडिट हे होऊ शकते? म्हणजे परत त्याची चौकशी होऊ शकते का?
काही नाही, दुसरी इन्स्टिट्यूटच तयार होऊ शकते आणि पवारांचं टोटली राजकारण संपुष्टात आणू शकतात. अशा पद्धतीच्या हालचाली चालल्याची बातमी आज मुंबईमध्ये हा महत्त्वाचा चर्चेचा विषय आहे. आणि सगळे साखर कारखानदार कारखानदारी करणारे मंत्री आमदार ह्याच्यात एकच चर्चेचा विषय होऊन बसलाय. आता काय इथनं पुढचा भारतीय जनता पक्ष काय डाव टाकणार आहे इकडं सगळे लक्ष ठेवून आहेत आणि सावध भूमिकेत सगळे दिसत आहेत. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.